झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे। रोज नवनवीन मुद्दे, आरोप आणि नाराज झालेल्यांच्या इकडून तिकडे कोलांटुड्या सुरू आहेत। एकीकडे हे सगळे घडत असताना राजकारणात केव्हा कोणता मुद्दा कळीचा ठरेल हे सांगता येत नाही। आता हेच पाहना, नगर जिल्ह्यातील युवा नेते भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी निलेश लंकेंना उद्देशून नवा मुद्दा पुढे आणला आणि तो केवळ नगरसाठी नाही तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला। काय तर म्हणे, निलेश लंके यांनी 1 महिना पाठांतर करून माझ्या एवढे इंग्रजी बोलून दाखवले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही। अर्थात सुजय विखेंच्या या वक्तव्याला राजकीय सडेतोड प्रत्युत्तरही मिळाले आहे। स्वतः निलेश लंके यांनीच सुजय विखेंना उद्देशून हार्ड वर्क बीट मनी अँड मसल म्हणजेच मेहनत पैसे आणि ताकदीला हरवू शकते असे सांगून खडे बोल सुनावले आहेत। तर आमदार रोहित पवार यांनीही यात उडी घेऊन लोकप्रतिनिधींना इंग्रजी किंवा हिंदी भाषा समजते की नाही हे महत्त्वाचे नसून जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि यात आम्ही दिलेला उमेदवार माहीर आहे असे म्हटले आहे। अजूनही यावर अनेकांच्या टीका टिप्पणी आहेत। नेटकऱ्यांनी देखील यात सुजय विखेंना बरेच सल्लेवजा सुनावले आहे। असो, आता कुणाला कोणती भाषा बोलता येते किंवा कोणकोणती भाषा बोलावी हा राजकारणातला कळीचा मुद्दा कसा होऊ शकतो? असे असते तर मुंबईसह महाराष्ट्रात काही परप्रांतीय देखील निवडून आले आहेत। एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा निवडून येत त्यांनी काही काळ जनतेचे प्रतिनिधित्व देखील केले आहे। दूरचे कशाला, जे मतदारसंघ आरक्षित आहेत तिथून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी हे सर्वच शिक्षित, उच्च शिक्षित असतात असे नाही। आपल्याकडे खोलवर रुजलेल्या लोकशाहीत राजकारण करताना आपला प्रतिनिधी उच्च शिक्षित असावा अशी मतदारांची अपेक्षा असली तरी असे बंधन नाही। नंदुरबार मतदारसंघातून 1-2दा नव्हे तर तब्बल 10 वेळा निवडून जात देशात विक्रम करणारे माणिकराव गावित हे तर दुर्गम पाड्यातून आदिवासी समाजातून पुढे आलेले नेतृत्व होते। त्यांना कुठे इंग्रजी येईल? धुळे लोकसभा मतदारसंघातून 3 वेळा निवडून गेलेले रेश्मा भोये हे अँटेनाला अर्जेंटिना म्हणत असल्याची टीका त्यांच्यावर केली जाईल। मुद्दा कोणी काय केले हा नसून लोकप्रतिनिधींना इंग्रजी येते की नाही हा आहे। ज्या महाराष्ट्रात खासदार सुजय विखे हे राहतात, प्रतिनिधित्व करतात, त्याच महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्यासारखे अत्यल्प शिक्षण झालेले आणि ज्यांना फाडफाड इंग्रजी बोलता येत होते, ज्यांना हेडमास्टर म्हणून संबोधले जायचे असे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होऊन गेल्याचा इतिहास आहे। वसंतराव दादांना तर इंग्रजी भाषेतील सरकारी नोट भाषांतरित करून सांगाव्या लागत, त्यामुळे त्यांनी त्या मराठीतच लिहिण्याचे फरमान सोडले होते। शिक्षण कमी असलेल्या वसंतदादांनी या महाराष्ट्रात साखर कारखानदारीचा रोवलेला पाया, सहकाराचा बेस म्हणून आजही अस्तित्वात आहे। याच महाराष्ट्राने सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आणि शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झालेले नारायण राणे, एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्री झालेले पाहिले। तर राजकारणात असून कायद्याचं शिक्षण घेतलेले विलासराव देशमुख, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्री म्हणून पाहिले। AR अंतुले हे तर बॅरिस्टर होते। त्यामुळे सुजय विखेंना इंग्रजी भाषेबद्दलचं भाष्य करण्याआधी किमान महाराष्ट्राच्या राजकारणाचा थोडा अभ्यास करायला हवा होता। राज्याचा सोडा, किमान आपल्याच कुटुंबाचा पूर्व इतिहास डोकावून बघितला तर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावावर देशातील पहिला साखर कारखाना काढल्याची इतिहासात नोंद आहे। म्हणजेच काय तर समाजकारण आणि राजकारणात उच्च शिक्षण, इंग्रजी भाषा हे आवश्यक असले तरी यापेक्षा कर्तृत्व आणि विधायक कार्य करण्याची मानसिकता ही जास्त महत्त्वाची आहे। आता हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या सुजय विखेंना समजावणार कोण असा प्रश्न आहे।